Hello dear students, welcome again. Now open your textbook. Look at the page number 28. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की लेखक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावांना जाऊन त्या ठिकाणी तांदूळाचा त्या ठिकाणी शोध घेत आहे, त्यांना हव्या असलेल्या. तिथपर्यंत आपण बघितलं. आता पुढचा भाग बघा. आय डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय अँड स्पोक टू बबन्स फादर अँड सम अदर एल्डर्स. ही डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय. आणि आता त्यांनी ठरवलं की आता आपण एक शेवटचा प्रयत्न करायचा. अँड ही स्पोक टू बबन्स फादर, आणि बबनच्या वडिलांशी ते बोलले. अँड सम अदर एल्डर्स, आणि अजून काही त्या गावातील मोठ्या व्यक्तींशी. आफ्टर मेनी मिनिंगफुल कन्व्हर्सेशन्स दे मेन्शन द नेम ऑफ कसबाई. आणि खूप वेळ त्या ठिकाणी त्यांच्या त्या कन्व्हर्सेशनमधून किंवा त्या संभाषणामधून, त्यांच्या बोलण्यामधून त्या ठिकाणी एक तांदळाच्या जातीचं नाव त्या ठिकाणी पुढे आलं, ते म्हणजे कसबाई. तुम्हाला इथं हा प्रश्न देखील विचारलेला आहे. मेन्शन दी व्हरायटीज ऑफ राईस फ्रॉम दी पॅसेज. या पॅसेजमध्ये कोणत्या व्हरायटीच्या तांदूळाचं नाव आलेलं आहे? कोणतं सांगणार मग? कसबाई. कसबाई इज अ ट्रेडिशनल लॉंग ग्रेन राईस व्हरायटी विच हॅज अ डिस्टिंक्ट ॲरोमा. कसबाई हा त्या ठिकाणी एक ट्रेडिशनल लॉंग ग्रेन म्हणजे पारंपरिक पद्धतीचा, लॉंग ग्रेन म्हणजे लांब असलेली ही तांदळाची ही एक व्हरायटी आहे. विच हॅज अ डिस्टिंक्ट ॲरोमा, की ज्याचा एक विशिष्ट असा सुगंध असतो, सुवास असतो त्याचा. दो मच माइल्डर दॅन बासमती. माइल्डर म्हणजेच काय? टेंडर किंवा त्यापेक्षा थोडासा मऊसर किंवा कोमल. तर बासमतीपेक्षा जरी तो कोमल असला तरी. अजून तुम्ही या ठिकाणी एक तांदळाचं नाव आलेलं आहे बासमती, ते टाकू शकतात. इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर्ड ग्रोविंग इट इयर्स ॲगो. आणि ही जे काही पीक आहे ते त्या ठिकाणी त्या पिकाला त्या ठिकाणी जास्त कालावधी हा लागत असतो. अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर्ड ग्रोविंग इट इयर्स ॲगो. आणि जे काही त्या गावातील जुने लोक आहेत ते त्या लोकांना किंवा खूप जणांना त्या ठिकाणी खूप वर्षापूर्वी हा तांदूळ गावामध्ये पिकवला जायचा हे त्यांना आठवतं. बट दे ऑल शुक देअर हेड्स व्हेन आय आस्क्ड देम अबाउट द सीड्स अँड टोल्ड मी दॅट इट हॅड डिसॲपियर्ड. बट दे ऑल शुक देअर हेड्स. परंतु त्या सगळ्यांनी माना हलवल्या. केव्हा? वेन रायटर आज देम अबाउट दी सीड्स. जेव्हा लेखकाने त्यांना त्या बियाण्यांबद्दल विचारलं, त्या सीड्सबद्दल विचारलं, या तांदूळ मला पेरणीसाठी भेटेल का? तर तेव्हा सगळ्यांनी नकारात्मक माना हलवल्या. अँड टोल्ड हिम दॅट इट हॅड डिसॲपियर. आणि त्यांनी सांगितलं की तो तांदूळ आता डिसॲपियर झालेला आहे, दृश्य म्हणजेच नाहीसा झालेला आहे, किंवा तो आता भेटत नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ. द टेल्स ऑफ कसबाई मेड अस मोर डिटरमाइंड to get it. The tales of कसबाई मेड अस मोर डिटरमाइंड टू गेट इट. आणि त्या कसबाईबद्दलच्या ज्या काही गप्पा गोष्टी किंवा बोलणं त्यांच्याबद्दल त्यांनी ऐकलं, त्यानंतर त्यांनी अगदी निश्चित केलं की मनात पक्क ठरवून घेतलं की कसबाई हा तांदूळ मिळवायचाच आणि तो आपल्या शेतामध्ये लावायचा. We decided that if we did manage to get some seed, this would be a great rice to grow. त्यांनी ठरवलं की जर मॅनेज झालं किंवा जर आपल्याला हे राईस भेटले, हे तांदूळ भेटले, तर अजून आपल्याला जास्तीचे ते उगवता येतील. आय थॉट द गव्हर्मेंट मे नो समथिंग अबाउट इट. आणि त्यांनी विचार केला दॅट द गव्हर्मेंट मे नो समथिंग अबाउट इट, की गव्हर्मेंटला, शासनाला त्या ठिकाणी याबद्दल काहीतरी माहिती असेल असा ते विचार करतात. अ विजिट टू द ॲग्रिकल्चरल ऑफिसर वॉज एनलाइटिंग. Enlightening means give greater knowledge and understanding. A visit to agricultural officer was enlightening. त्यांना वाटलं की त्या ठिकाणी जर ॲग्रिकल्चरल ऑफिसला किंवा कृषी कार्यालयाला जर भेट दिली तर कदाचित आपल्याला नक्कीच काहीतरी नॉलेज तिथून मिळेल. ही हॅड नॉट इवन हर्ड ऑफ दिस राईस व्हरायटी. परंतु तिथं गेल्यावर त्यांना लक्षात आलं की त्यांनी अगदी या व्हरायटीबद्दल किंवा तांदळाच्या जातीबद्दल अगदी नावसुद्धा ऐकलेलं नव्हतं. He said, the villagers were taking me for a ride and there was no rice by this
name. He said, the villagers were taking me for a ride and there was no rice by this name. तर तो सांगतो की हे विलेजर्स म्हणजे ते गावातील लोक तुम्हाला टेकिंग मी फॉर अ राईड म्हणजे तुम्हाला ते भूल थापा देत असतील की या प्रकारचा तांदूळ आहे, परंतु असा कोणताही तांदूळ नाही असं उलट ते ॲग्रिकल्चरल ऑफिसर त्यांना सांगतात. देअर वॉज नो राईस बाय दिस नेम, की या नावाचा तांदूळ प्रत्यक्षात नाही. He rattled off the names of a number of latest hybrids and even offered to give me some of them free of cost for a trial. Rattle means talk rapidly and at length, की त्या ठिकाणी त्या ठिकाणी इतर जे काही तांदूळाचे जे काही जाती आहेत किंवा प्रकार आहेत, हायब्रिड किंवा संकरित, लेटेस्ट किंवा आधुनिक असलेले, त्याचे खूप नावं त्यांनी त्या ठिकाणी वाचली किंवा सांगितली. अँड इवन ऑफर टू गिव हिम सम ऑफ देम फ्री ऑफ कॉस्ट फॉर अ ट्रायल, आणि अगदी त्यांना ऑफर देखील केली की काही जे काही तांदूळ आहेत ते फ्री एक ट्रायल म्हणून त्यांना देण्यासाठी, एक प्रयोग म्हणून. कर्सिंग माय सेल्फ फॉर वेस्टिंग टाईम विथ हिम आय मूड ऑन टू दी नेक्स्ट डेस्टिनेशन. कर्सिंग माय सेल्फ फॉर वेस्टिंग टाईम विथ हिम, आणि आता त्यांच्याजवळ हा टाईम वेस्ट किंवा वेळ उगाच वाया घातला म्हणून स्वतःला दोष देत त्या ठिकाणाहून लेखक निघाले ऑन टू दी नेक्स्ट डेस्टिनेशन, त्यांच्या पुढच्या त्या ठिकाणी ध्येयाकडे. दिस टाईम इट वॉज द आदिवासी महामंडल ॲट कासा which buys rice from the Adivasi villagers on behalf of the government. This time it was the आदिवासी महामंडल ॲट कासा, आणि आता पुढचं डेस्टिनेशन त्यांचं कोणतं होतं? आदिवासी महामंडल कासा येथील. विच बाईज राईस फ्रॉम दी आदिवासी विलेजर्स, की जे या आदिवासी ते खेड्यातल्या आदिवासींकडून गव्हर्मेंटकडून जे तांदूळ ते विकत घेतात, गव्हर्मेंटकडून जे विकत घेतला जातो तिथं ते पोचले. कसबाई डिड नॉट फिगर इन देअर फाईल्स, आणि तिथं देखील त्यांच्या फाईल्समध्ये किंवा त्यांच्याकडे कसबाई हे नाव ऐकायला मिळालं नाही. अ गुड इंडिकेशन व्हाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनीमोर. द मार्केट इटसेल्फ डिड नॉट रिकॉग्नाइज द राईस, सो इफ यू ग्रो इट यू वुड नॉट बी एबल टू सेल इट. आता ते विचार करतात वाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनीमोर, की लोकांनी तो तांदूळ लावायचा का थांबवला असेल. द मार्केट इटसेल्फ डिड नॉट रिकॉग्नाइज द राईस, की मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये देखील तो राईस किंवा तो तांदूळ ओळखला जात नाही. सो इफ यू ग्रो इट यू वुड नॉट बी एबल टू सेल इट, आणि जरी तुम्ही तो तांदूळ त्या ठिकाणी पिकवला तर तुम्ही तो विकू शकणार नाही. हवेवर द ऑफिसर इन चार्ज हिअर हॅड मोर नॉलेज ऑफ राईस and did remember Kasbai being sold to him a few years ago. आणि तरी देखील तिथले जे काही ऑफिसर इन्चार्ज होते त्यांना त्या ठिकाणी याबद्दल जास्तीचं नॉलेज होतं किंवा ज्ञान होतं तांदळाबद्दलचं काही त्याच्या व्हरायटीचं, आणि ते सांगतात अँड ही डिड रिमेंबर कसबाई, आणि त्यांना कसबाई नावाचा तांदूळ आठवतो. बिंग सोल्ड टू हिम अ फ्यू इयर्स एगो, तर काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी त्यांच्याकडे तो विकला गेला होता हे त्यांना आठवतं. सो व्हेन आय इन धणीवरी बबन अँड आय स्टार्टेड लुकिंग फॉर देवहांडा अँड फाउंड अ ग्रेईंग ओल्ड मॅन वेअरिंग अ कॅप सिटिंग आउटसाइड हिज हाऊस ऑन अ चारपाय. आणि आता पुढचं त्यांचा तो प्रवास सुरू असतो. अँड ही म्हणजेच लेखक बबन आणि लेखक जे आता धणीवरीमध्ये असतात अँड स्टार्टेड लुकिंग फॉर देवहांडा, आणि आता देवहांडांचा शोध ते घ्यायला सुरुवात करतात. अँड फाउंड अ ग्रेईंग ओल्ड मॅन वेअरिंग अ कॅप सिटिंग आउटसाइड हिज हाऊस ऑन चारपाय, तर चारपाईवर किंवा खाटेवर बसलेले कॅप घातलेले, टोपी घातलेले एक वयस्क किंवा एक वृद्ध व्यक्ती त्यांना त्यांच्या घरासमोर बसलेली दिसते अंगणामध्ये, ते देवहांडा असतात. अँड एक सरपंच ऑफ द विलेज, की त्या गावाचे ते सरपंच असतात. ही हॅड एकर्स ऑफ लँड अ ह्यूज हाऊस अँड अ लार्ज फॅमिली, की त्यांच्याकडे एकर्स ऑफ लँड की जमीन देखील असते, शेती असते, त्यानंतर ह्यूज हाऊस एक मोठं भलं मोठं घर असतं,
अँड अ लार्ज फॅमिली, आणि त्यांचं जे काही फॅमिली किंवा कुटुंब आहे ते देखील मोठं असतं. आफ्टर एक्सचेंजिंग द युजल प्लेझेंट्रीज वी केम टू द टॉपिक ऑफ कसबाई. आणि आता आफ्टर एक्सचेंजिंग द युजल प्लेझेंट्रीज, हे काही त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर, काही औपचारिक बोलणं झाल्यानंतर आता ते त्यांच्या टॉपिककडे वळतात, विषयाकडे वळतात. टू द टॉपिक ऑफ कसबाई. कसबाई तांदुळाबद्दल ते त्यांना आता विचारायला सुरुवात करतात. द मेयर मेन्शन ऑफ कसबाई अँड दिवहांडा ड्रिफ्टेड इन टू दी पास्ट. द मेयर मेन्शन ऑफ कसबाई अँड देऊहांडा ड्रिफ्टेड इन टू दी पास्ट. आणि त्यांनी फक्त कसबाईचं नावच काढलं आणि देऊहांडा आता भूतकाळात गेले, किंवा तो सगळा भूतकाळ त्यांना आठवला. His eyes turned dreamy, and with a tremble in his voice, he told us how the entire village at one time grew only कसबाई. His eyes turned dreamy. आता त्यांचे डोळे भूतकाळात जातात, किंवा भूतकाळ त्यांना आठवतो. टर्न ड्रीमी म्हणजे अगदी स्वप्न ते बघायला लागतात. अँड विथ अ ट्रेम्बल इन हिज व्हॉइस, आणि त्यांच्या आवाजामध्ये देखील एक प्रकारचा कंप असतो. ही टोल्ड अस. आणि देऊहांडा आता लेखकांना आणि त्यांच्या मित्राला बबनला सांगतात, हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाईम ग्री ऑनली कसबाई. हे संपूर्ण गाव कशाप्रकारे त्या ठिकाणी फक्त कसबाई हाच तांदूळ त्या ठिकाणी पेरायचे, हे याबद्दल देऊहांडा त्यांना माहिती सांगतात. आता पुढची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.